श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता, दोष, दारिद्र्य, आजारपण कायमचं दूर होईल आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो कोणत्या वेळेत करायचा, कशा पद्धतीने करायचा याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आज आहे गौरी पूजन. मग आज गौरी पूजन आहे तर गौरी पूजनाच्या वेळेस बघा, आपल्याला ज्या वेळेस आपण दिवा लावणार आहोत, आता दिवा तर लावणारच आहोत, पण आपल्याला एक पंती घेऊन त्या पंतीमध्ये तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि असा एक दिवा आपल्याला गौरी पूजन, आपण गौरीला जेवणाचे ताट वाढले ना, त्या ताटांसमोर आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. बघा, आपली एवढी प्रगती होईल की 7 पिढ्यांना अगदी भरभरून पुरेल एवढी आपली प्रगती होईल. आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही असा हा एक उपाय आहे. तो देखील करायचा आहे आपल्याला. आणि बघा, आता आपल्याला संध्याकाळी कापरासोबत देखील एक वस्तू जाळायची आहे. काय करायचं आहे बघा, पूजा झाल्यानंतर, गौरी पूजन वगैरे झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. अगदी आज बघा, आपल्याला उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे, देवघरात दिवा, तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कापूर जाळायचं भांडं लागणार आहे. आता कापूर जाळायच्या भांड्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. बघा, भीमसेनी कापूर घेतला तर बघा, जी काही नकारात्मकता आहे ती म्हणजे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतली जाते. नसेल तर जो कापूर पूजेसाठी वापरतात तो घेतला तरी देखील चालेल. भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत 5. आपल्याला आता यामध्येच लागणार आहे बघा, थोडीशी पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते. मग आपल्या घरामध्ये जर समजा काही वाईट शक्ती, काही बाधा वगैरे असेल तर ती नक्कीच दूर होईल. पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला बघा, 2 फुलांच्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 5 काळी मिरी देखील घ्यायची आहे. आता ही पिवळी मोहरी, लवंगा आणि काळी मिरी ह्या घेतलेल्या आपण आता लवंगा कापरावरती ठेवून द्यायच्यात, काळी मिरी ठेवून द्यायची. मात्र पिवळी मोहरी आपल्याला आपल्या दरवाजा जी आहे ना मेन, त्याच्यावरून आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून कापूर प्रज्वलित करून घ्यायचा, त्यावरती या लवंगा आणि काळी मिरी टाकून द्यायची, पूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायची. आता पूर्ण घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण चालू राहू द्यायचे. अगदी बघा, आपल्या प्रत्येक घरातील भिंतींना स्पर्श करायचा आहे. त्यानंतर आपण हे जे कापराचं भांडं आहे ते आपल्याला अगदी आपल्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आपण हातात घेतली ती दरवाजावरून 7 वेळा उतरून घ्यायची. आपण ज्याप्रमाणे मुलांची दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या घराची, आपल्या दृष्ट काढायची आहे. आणि नंतर ती पिवळी मोहरी आपण हा जो कापूर प्रज्वलित पेटवलेला आहे त्यावरती टाकून द्यायची आहे. आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण मात्र चालूच ठेवायचे आहे. बघा, आपल्या घरातील नकारात्मकता, आजारपण असेल, आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी भासत असतील, आपली प्रगती होत नसेल, तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, या सर्व समस्या दूर होतील. बघा, हा जो उपाय आहे तो आपण आज वेळात वेळ काढून करायचा आहे. बघा, आज सोमवार देखील आहे, गौरी पूजा आहे. अशा पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर याचं फळ देखील आपल्याला तितकंच अधिक पटी मिळत असतं. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. बघा, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.